या ठिकाणी एक कौतुक पण करतो आणि आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्याला खरोखरच आई भवानीला प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य मिळो आणि आपल्या हातून या सभागृहामध्ये आत्तापर्यंत ज्या काय प्रथा परंपरांचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये अधिक भर पडू चांगल्या प्रथा परंपरांचा, ज्याचा उल्लेख देशभर केला जातो आणि ते तुम्ही कराल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. सचिन भाऊ आहेर या बाबतीमध्ये सुद्धा तुमचं मी अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने कष्टकऱ्याशी कामगाराशी संबंधित असलेला पहिली व्यक्ती आज त्या स्थानावर बसते आहे चळवळीत. याच्या अगोदर वेगळ्या वेगळ्या चळवळीतली मोठी माणसं बसलीत त्या पदावर. त्यांची उंची आमच्यासारख्यांनी काय बोलावं असं नाही, परंतु खऱ्या अर्थाने एक कामगार चळवळीतला आणि विशेषतः गिरणी कामगारांच्या चळवळीतलं करणं तुम्ही आम्ही सुरुवात कशी केली हे आपल्याला चांगलं ज्ञात आहे. आणि अनेक वेळेला आपण संघर्ष सुद्धा एकत्रितरित्या केला आणि त्या संघर्षातून एक नेतृत्व उभं राहिलं आपलं. आणि आज त्या संघर्षातल्या त्या चळवळीतल्या व्यक्तीला आज इथे प्राधान्य मिळतंय आणि आपल्याला संधी मिळते, त्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या भावना या ठिकाणी झालेल्या. परंतु आता थोडंसं लाईट करण्यासाठी कालपर्यंत आपण एकत्र इकडे बोलत होतो आणि अचानक मला कळलंच नाही. मी सकाळी आलो तिथे आणि सगळे पत्रकार अंगावर धावून आले. मी म्हटलं काय घडलं, मी काय केलं की काय म्हटलं का माझा काय व्हिडिओ काहीतरी आला की काय, सगळे एकदम दळाआड करून आले. म्हणजे सचिन भाऊ आहेर यांनी फॉर्म भरला. सचिन आता मला माहिती नव्हतं आणि म्हटलं आमच्या अभ्यंकरांनी फॉर्म भरला एवढं मला माहिती होतं, कारण अभिजित तुमच्याबरोबर आलेच होते आमच्या पक्षात. आणि तुम्ही सगळ्यांनी भडीमार केला परत एकदा. म्हटलं अरे सचिन भाऊ वयानेही मोठा आहे, हे मी आपल्याला अनुभवाने थोडाफार मोठा असू शकतो, काहीतरी शिकवा आम्हाला सुद्धा असलं काहीतरी. म्हणजे काय की म्हणजे या सगळ्या गोष्टी हे लाईटली घ्या बरं का. म्हणजे तुम्ही काही जादू करू शकता, तुम्ही काहीही जादू करू शकता, हे अख्ख्या देशाने मानलेलं आहे. आणि त्याबद्दल म्हणजे ही गोष्ट इतकी ही किती सिक्रेट राहिलं अचानक सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या मताशी सहमत आहे की त्यांनी असा बुलडोझर त्यांनी चालवतो. खरं तर बऱ्याच लोकांच्या अशा आकांक्षा. आणि असं होतं एक पद असल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं की त्या पदावर आपण असावं आणि कुठल्या एका व्यक्तीच्या त्याच्यामध्ये निवड होते. सचिन भाऊंचं म्हणजे एक तसे सुद्धा सचिन नावाची माणसं तशी फार नशीबवान असतात. त्यांना फार संधी प्रत्येक वेळेला फार याच्याशी मान्यच करायला पण, कारण संधी मिळणं परंतु त्या संधीचं सोनं करणं हे जास्त महत्वाचं आहे. एवढं खात्रीपूर्वक सांगेन की या व्यक्तीला ज्या संधी प्राप्त झाल्या, आमदारकी असेल, मग माडाचे चेअरमन असेल, आम्ही एकाच वेळेला दोघेजण वेगळ्या बोर्डाचे चेअरमन होतो आणि त्या संधीचं मात्र सोनं केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत. आपल्या सभागृहामध्ये अलीकडे बऱ्याच प्रथा परंपरा वाढत चाललेल्या आहेत आणि त्या प्रथा परंपरा देशभरच्या सगळ्या लोकांनी त्याचा अनुकरण करावं अशा नाही आहेत त्या. परंतु आपण या सभागृहाच्या त्या उच्चतम परंपरा प्रथा परंपरा त्या पाळायला याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. कामगार चळवळीत काम करत असताना ILO मध्ये काम करण्याची संधी या व्यक्तीला मिळाली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हे कोणाच्या आशीर्वादाने होत नाही, आपल्याला स्वतःला आपलं उंची वाढवावी लागते आणि त्यांनी ते सातत्याने केलं. मलाही ती संधी मिळाली, मी त्या ILOचा सदस्य राहिलो आणि जवळजवळ 15-1 वर्ष मी सुद्धा सदस्य राहिलो. आपण तिथे सुद्धा एकत्र काम केलं होय. आणि म्हणून मला खात्री आहे की ज्याचा मी उल्लेख केला की एखाद्या व्यक्तीला संधी मिळाल्याच्या नंतर आपण वेगळं काय करू शकतो, आणखीन एक
आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो, कामगार क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये साहित्य संमेलन फार चांगलं होतं आणि फार उच्च दर्जाचं होतं, जगभर त्याचा गवगवा आहे. आणि 2000 साली जेव्हा 99 साली सरकार बदललं त्यावेळेला सचिन भाऊ आमदार होते. मी त्यावेळेला दापोलीतनं लढलो होतो, परंतु मी जिंकू शकलो नाही त्यावेळेला. कामगार चळवळीचं कामगार साहित्य संमेलन हा एक मोठा विषय होता, कारण कष्टकऱ्याची व्यथा, कष्टकऱ्याच्या कविता, मग त्या अनेक असतील. आता अलीकडे आपण कांबळे ऐकतच असाल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जी व्यवस्था असते त्याच्यावर भाष्य करणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून त्यावेळेला आमच्या मनामध्ये होतं की कामगारांमध्ये असलेले साहित्य हे कुठेतरी त्याला एक न्याय मिळाला पाहिजे, व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि नारायण सुर्वे त्यावेळेला कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी, सारस्वतानो माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे मी, असा सांगणारा कवी याचा. आणि त्यांनी आम्ही ठरवलं आणि सचिन भाऊ आणि आम्ही ठरवलं आणि आम्ही कामगार साहित्य संमेलन सुरू केलं. आज ते साहित्य संमेलन या तोडीचं अगदी दोन्ही साहित्य संमेलन, महाराष्ट्राचं वैभव आहे, कुठल्या राज्यामध्ये ते नाही आहे, आपल्या राज्यामध्ये ते आहे. आपलं नंतर मग कर्नाटकाने पण ते सुरुवात केलं, काही राज्यांनी केलं. आणि म्हणून काहीतरी वेगळं करण्याची भूमिका नेहमीच आपली राहिलेली आहे कामाच्या बाबतीमध्ये आणि बाकीच्या सगळ्याच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे निदान कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न सार्वत्रिक होतो प्रश्न हे खरं जरी असलं तरी जेव्हा सभागृहात आल्याच्या नंतर, परंतु त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे वर्ण जेव्हा जेव्हा पाहिलं जातं, म्हणजे आम्ही सुद्धा आता 22 वर्ष हे पाहिलंच ना, दोन्ही सभागृह पाहिलेली आहेत. त्यामुळे तशी संधी कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेषतः मिळेल आणि त्या खऱ्या अर्थाने त्या घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा मी आपल्याकडनं व्यक्त करतो. परत एकदा आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य देऊन आपली कारकीर्द आत्तापर्यंत आलेले आपल्या राज्यामध्ये हजारो हे झाले, आमदार झाले, हजारो मंत्री झाले, परंतु आज उपसभापती म्हणून याच्यामध्ये आपलं नाव येणं हे कामगार क्षेत्राच्या दृष्टीने, कष्टकऱ्याच्या आपल्या विभागाच्या दृष्टीने आमच्यासारख्यांना फार अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या कामगारांच्या शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि तुमच्या कारकिर्दीला सुयश चिंततो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडक्यात 1.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा सुरू नाही, थोडक्यात, एकदम थोडक्यात.